नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये राणीच्या प्लॅनमुळे इकडे विक्रांतची मात्र डील पूर्णपणे फ्लॉप गेलेली आहे. हो मित्रांनो, आभा मालतीने सुद्धा जबरदस्त पद्धतीने इंद्रा आणि राणीला साथ दिली आहे. उर्मिलाच्या नाकावर टिचून वेश बदलून इकडे राणी आणि इंद्रानी मात्र त्याच्या नाकावर टिचून तिला चकमा दिलाय उर्मिलाला. आणि इकडे आपण पाहतोय विक्रांतची मात्र पूर्ण फोत्रीत झाली आहे. होय मित्रांनो, इकडे विक्रांतचा डाव असा काही उलटलाय ना, तो क्लायंट मात्र आता पळूनच गेलाय. तर नेमकं काय घडलंय आजच्या भागामध्ये आपण पाहतोय. सुरुवातीला राणीला आता अभ्यास करता करता इतकी काही झोप येत असते ना, राणी आता कितीही प्रयत्न करते, 4 वेळा तोंडावर पाणी मारते, पण राणीला काही झोप आवरत नाही. आता उद्या मात्र आता फॅक्टरीची डील आहे आणि मला आज अशी झोप येते. राणीला फुल टेन्शन आलेलं असतं मित्रांनो. इकडे मात्र इंद्रा बोलतो, राणी अगं काय झालं, आता तू एक काम कर, थोड्या वेळ आराम करून घे आणि मग आता तू हे सगळं अभ्यास कर. राणी बोलते, सर मला झोपच आवरत नाही, मी सगळं केलं. आता मात्र राणीला इंद्रा आणि इंद्राला राणी एकमेकांना बोलत असतात. इंद्रा म्हणतो, हो राणी अगं तू हे सगळं करतेस, किती हे खरंच कशाला इतकं, तू आता जाऊ दे, तू थोडं आता झोप, थोडी एक झोप घे आणि मग तू अभ्यासाला लाग. राणी मात्र म्हणते, सर अहो मी झोपले तर अभ्यास कसा होईल. इंद्रा म्हणतो, राणी तू काळजी करू नको, तू जितका अभ्यास केलाय ना, बघू आपण सकाळी काय होते ते बघूया. आता इंद्रा तिकडे बसतो, राणीला त्याच्या मांडीवर घेऊन आता झोपवायला लावतो. तिच्या डोक्यावरून प्रेमाने आता तिला थापडत असतो. राणी अक्षरशः झोपी जाते. इकडे मात्र प्रेक्षकांनो, दुसऱ्या दिवशी उर्मिला खिडकीत बसलेली असते. आता राणी त्यांच्यावरती, आता राणी इंद्रावर लक्ष ठेवून असते, त्यांच्यावर चांगला वॉच ठेवते की हे लोक कुठे चालले आहेत काय नाही. कारण की विक्रांत मात्र आता क्लायंटसोबत डील करण्यासाठी तिकडे जाणार असतो. आता ती म्हणते, मला बघायचंच आहे फक्त राणी इंद्रा घर सोडून कसे काय जातात. त्यासाठी ती मात्र खिडकीमध्ये ठिय्या मांडून बसलेली असते. आता इकडे इंद्रा राणी जे असतात ते दोघं आपलं आपलं आवरतात आणि राणी आता साडीवरती इंद्राने जे वकिलाचं जॅकेट आणलेलं असतं ते घालून दाखवते. आता राणी वकिलाच्या वेशात अक्षरशः सुंदर दिसते. ते जॅकेट घालून इतकी परफेक्ट दिसते ना. इंद्रा तर म्हणतो, वाव राणी भारी दिसतेस ग. मालती म्हणते, काय भारी, तुम्हाला काही वाटत नाही का रे इंद्रा असं बोलायला, लाव ना मग तिच्या तोंडाला एक काळा टिक्का. इंद्रा बोलतो, आई अगं मस्त आयडिया दिली ना. इंद्रा चक्क काळा टिक्का घेतो काजळाचा आणि राणीला लावतो. इकडे आबा म्हणतात, थांबा मी तुमच्यासाठी आता दही साखर घेऊन येतो. आबा जातात, घरामध्ये दही साखर आणतात आणि त्या दोघांना देतात. मित्रांनो, इकडे मात्र मालतीला सगळ्या गोष्टींचा रागच येत असतो. इंद्रा मात्र मालतीला तिच्या प्रत्येक शब्दाला आता पकडत असतो, तिला प्रत्येक वेळेस टॉन्ट मारत असतो. काही झालं तरी राणीचीच बाजू घेत असतो. इकडे मात्र आबा राणीला इंद्राला दही साखर देतात. म्हणतात, हे बघा सगळं काम व्यवस्थित व्हावं असा मी तुम्हाला आशीर्वाद देतो. आबा म्हणतात असं आणि राणी त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद घेते आणि तिकडून निघणारच असते. तेव्हाच आता त्यांच्या लक्षात येतं की उर्मिला खिडकीमध्ये आपल्यावर लक्ष ठेवायला बसली आहे. आता इंद्रा मात्र आतमध्ये येतो. राणी आबा उर्मिला वहिनी मात्र खिडकीमध्ये आहे, तिचं पूर्ण लक्ष आहे की आपण कोण कुठे चाललो आहे, कोण काय करत आहे. आता तो म्हणतो की यात सगळ्यात कसं करायचं. इकडे मात्र राणी म्हणते, मालती मॅडम तुमची आम्हाला मदत लागेल. आता मात्र इकडे मालती आई आणि आबांची आपल्याला मदत घ्यायची आहे. मालती आईला राणीची साडी द्यायला लावतात आणि मालती इकडे घालते साडी आणि आबांना इंद्राचे कपडे. ते दोघं आता एकमेकांचे पोरासुनांचे कपडे घालून हे बसलेत. मित्रांनो, जबरदस्त आता मालिकेत ट्विस्ट आलाय आणि आता इकडे वेषांतर करून ते बाहेर येऊन बसतात. असे बसतात की उर्मिलाला राणी आणि इंद्राच वाटेल. आता राणी इंद्रा समजूनच ते दोघं जण आता खुर्चीवर येऊन बसले. खरं आता आपण पाहतोय जिकडे उर्मिलाला दिसावं उर्मिलाच त्यांच्याकडे लक्ष जाते. तिचं लक्ष या मूर्खचं नसतं आणि तिचं लक्ष असतं कुठं तर मोबाईलमध्ये. ती काहीतरी बघत असते. तेवढ्यात राणी इंद्रा मात्र तिच्या नाकावर टिचून मित्रांनो फटकन तिकडून सटकतात. आता आबा आणि मालती दोघे जण बसलेलेच असतात. राणीच्या साडीमध्ये मालती असते, पण उर्मिलाला असं वाटतं ती राणीचीच साडी आहे ना आणि इंद्रा आहे. आता तिचं काही एवढं बारीक लक्षही नसतं. इकडे मात्र तिला लक्ष ठेवायला लागलं. आता तिला कुठे बाहेर जात आहेत, कोण जात आहेत, सगळं वॉच करायचे आणि म्हणूनच ती इकडे बसली आहे. आता दोघं राणी इंद्रा इथेच असतील असं म्हणून ती सोडून देते. इकडे मात्र मित्रांनो राणी इंद्रा घर सोडून चक्क तिकडे निघालेले असतात. कुठे, जिकडे विक्रांत डील करणारे त्या क्लायंटसोबत. आता राणी इंद्रा रोडनी जातात, पण त्यांच्या आता पाठीपाठी चाललेली असते. तेवढ्यात तिकडे आता केटी मित्रांनो, केटी इंद्राला फोन करून तिकडली सगळी खबर देतो. सर मी तुम्हाला सगळं काही कळवत राहतो, इथले अपडेट देतो. ते डील करायला फॅक्टरीचे तर लोक येतीलच आणि मी पण येणारच आहे आणि मी इथं तो क्लायंट जेव्हा येईल ना तेव्हा मी तुम्हाला लगेच कॉल करतो आणि तुम्ही लगेच तिकडे पोचा.
इंद्रा म्हणतो की ठीक आहे केटी, तू आता काळजी करू नको, तू फक्त मला अपडेट करत राहा. आता आबांना खूप टेन्शन आलेलं असतं. तुम्हाला हे सगळं सांगितलंय, आता मात्र काय होईल आबांना काळजी वाटते. इकडे मात्र प्रेक्षकांनो इंद्रा राणी निघतात. राणी इंद्रा इकडून चालत असतात. राणी इंद्रा आता बोलतात, राणी अगं आपल्याला काही काळजी करायचं काम नाही आहे, केटी आपल्याला अपडेट देणार आहे ना. इंद्रा इतकं सगळं काही बोलत असतो, राणीचं मुळात लक्षच नसतं. इंद्रा म्हणतो राणी अगं काय कुठे लक्ष तुझं. राणी बोलते सर मी माझे सगळे पॉईंट्स आता एकदा रिवाईज करत आहे, प्लीज डिस्टर्ब करू नका. आता तो इतकं घोकमपट्टी करत असते, पाठांतर करत असते, सर मला प्लीज करू द्या नाही तर माझ्या लक्षातून एखादा पॉईंट सुटून जाईल. इकडे मात्र इंद्रा तिला धीर देतो, हे बघ राणी तू काळजी करू नको, तुझे जितके पॉईंट आहे, तुझा जितका अभ्यास आहे ना, त्याच्यावरून ही केस आपणच आता ही डील होऊच देणार नाही, ही केस आपणच जिंकणार आहे. आता चल. इकडे मात्र मित्रांनो राणीला आता धीर आलाय. राणी म्हणते सर यामध्ये फाईलमध्ये मी कागद ठेवला होता, महत्त्वाचा कागद आता दिसत नाही आहे, बहुतेक कुठेतरी गहाळ झाला आहे तो कागद. इंद्रा म्हणतो कोणता कागद, आता काय करायचं राणी. आता राणीला वाटतं घरी पडला की काय. राणी बोलते अहो सर घरी तर नसेल ना पडला, पण आता तो कुठे गेला काय माहीत, तसं मला सगळं पाठच आहे. इंद्रा बोलतो जाऊ दे गं. तेवढ्यात मित्रांनो तिकडून फॅक्टरीमधून केटीचा फोन येतो. केटी आता सांगतो इंद्रजित सर फॅक्टरीची डील करायला ते लोक आलेत आणि ते फॅक्टरीत न भेटता ते लोक आता कॅफेमध्ये भेटणार आहेत. आणि आता इकडे इंद्रा लगेच कॅफेकडे आपली कूच करतो. इंद्रा राणी तिकडून जातात आणि राणी मस्तपैकी वकिलाच्या ड्रेसमध्ये धमाकेदार एंट्री तिकडे करते मित्रांनो, आणि डायरेक्ट त्या क्लायंटच्या समोरच जाऊन त्याला उभं राहते. त्याला विचारते आप ये जो डील करने आए हो ना ये आप मत करो, विक्रांत महाडिक बहुत ही फ्रॉड किस्म का आदमी है. आता असं म्हटल्यानंतर तो माणूस म्हणतो आप कोण हो. तेव्हा राणी मात्र खूपच एकदम स्टाईलमध्ये म्हणते मैं ॲडव्होकेट राणी इंद्रजित महाडिक. आता असं म्हटल्याच्या नंतर तो मात्र घाबरतोच, तो इतका काही बावचळतो ना. तो म्हणतो तुम्ही कोण, तुम्ही कशा करता इथे डिस्टर्ब करताय. आम्ही मात्र आता राणी बोलते आम्ही इकडे कशासाठी आलो आहेत तर ही फॅक्टरीचे ओनर विक्रांत महाडिक नसून त्याचे खरे ओनर इंद्रजित महाडिक आहेत. असं म्हटल्याच्या नंतर क्लायंटचं तोंड मात्र पांढरंच पडतं. तुम्हाला माझं काही म्हणणं ऐकून घ्यावं लागेल असंही राणी त्यांना म्हणते. आणि इंद्रा मात्र आता इकडे बाहेरच थांबतो, तो आतमध्ये जात नाही. आणि इकडे विक्रांत येतो का, तो वॉच ठेवत असतो. आता राणी पूर्णपणे त्या क्लायंटला जाऊन सगळं डिटेल देते, सगळं सांगते की तुम्ही ही डील करू नका, हा विक्रांत फसवणूक करतोय. आणि आता प्रेक्षकांनो क्लायंट मात्र पुरता धांदरून गेलाय. आता मात्र आजचा भाग इथेच संपलाय. पुढच्या भागात नक्की आता काय ट्विस्ट येणार आहे, विक्रांत आणि उर्मिलाचं चांगलं तोंडावर ते आपटणार आहेत, हे सगळं पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.